ऑनलाईन प्रणालीद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि पेपर फुटीमुळे ऑनलाईन परीक्षेबाबत सर्व क्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं असून याचा फटका एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील बसणार आहे। त्यामुळे आधीच पेपर फुटी प्रकरणामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांचा आक्रोश आता रस्त्यावर उतरला असून एमपीएससी परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या मागणीसाठी हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र येत लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क ते जुने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महामोर्चा काढून परीक्षा ऑफलाईन घेण्याची मागणी केली आहे। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। माझं नाव संतोष लहाने, पूर्ण आमची टीम विद्यार्थी समन्वय समितीची आहे लातूर जिल्हा। आमची एकच मागणी आहे की एमपीएससी परीक्षा ही ऑफलाईन झाली पाहिजे। सरकारने जो सध्या घाट घातलेला आहे ऑनलाईनचा तो पूर्णतः बंद केला पाहिजे आणि सर्व परीक्षा जे काही आता नवीन संवर्ग ॲड झालेत त्याच्या सहित सर्व परीक्षा ऑफलाईन झाल्या पाहिजे। आमची एकच मागणी आहे, जर राज्यसभेचा निकाल 22 दिवसामध्ये लागू शकतो ऑफलाईन परीक्षा घेतल्याच्या नंतर, कंबाईनचा 15 दिवसात निकाल लागू शकतो, मग एवढं एमपीएससी आयोग फास्ट झालेला आहे, मग तुम्ही ऑनलाईनचा अट्टास करता कशासाठी? हाच एक आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे। आमची सर्व विद्यार्थी प्रतिनिधींची एकच मागणी आहे की शासनाने आमच्यावर प्रयोग न करता जे काही निर्णय घेतलेला आहे ऑनलाईन परीक्षेचा हा पूर्णपणे बंद करून आम्हा गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय द्यावा हीच विनंती। काय धोका वाटतो ऑनलाईन परीक्षेमध्ये काय पेपर फुटीचं जसं आपण बघितलं असेल की TCS IBPS कडे प्रत्येक पेपर फुटी, तुम्ही तलाठी भरती प्रकरण बघितलं असेल किंवा जे काही WRD प्रकरण बघितलं असेल याच्यामध्ये भरपूर ठिकाणी पेपर फुटलेले आहेत। मग सर्वसामान्य गोरगरीब लेकरांनी किती दिवस अभ्यास करायचा हा पण एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। लातूरमध्ये महामोर्चा निघाला, जर सरकारनं मागण्या मान्य नाही केल्या तर पुढचं आता येणारं जे आंदोलन असेल ते आमचं विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही ठरवून जो काही कळवायचं तुम्हाला ते लवकरच कळवू। Thanks for watching Ekmat Digital.